नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आम्ही जाणार आहे ट्रेकिंगसाठी, म्हणजे पालघरला. तर कालदुर्ग नावाचं गड आहे, तिकडे आम्ही ट्रेकिंगसाठी जाणार आहेत आज. म्हणजे ते गड आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये कुठे वाघोबा घाट आहे ना, वाघोबा घाट तिकडे आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे ट्रेकिंगला जाण्यासाठी. पाहू शकतात आपले साथीदार. हे बघा, तर मंडळी आता आम्ही गड चढायला चालू केलेलं आहे. बघू शकता, यांना तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल व्हिडिओमध्ये, पण आता आपल्यासोबत आमची ताई आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेले आहेत. अर्धा रस्ता आम्ही पार केलेला आहे. अजून आम्हाला 1 किंवा 2 तास लागेल वरती चढायला. तर व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत बघा. आणि बघू शकता किती खडतर प्रवास आहे. त्याच्यात बघा आमचे कृतिक भाऊ कसा चढतोय. आणि आमचे मित्रमंडळी सुद्धा इकडे आहेत. आणि आमचा पूर्ण एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सर्वजण चांगले आहेत. आणि आपला कृतिक भाऊ असा आहे तरी तो विचार हे चलना भाऊ. आपण बरोबर पाळण्यासारखा रारा तर मित्रांनो, आता आपण वरती पोहोचलेलो आहे. म्हणजे अजून वरती चढायचं आहे आम्हाला. जो मधला स्पॉट आहे ना, आम्ही तिकडे पोहोचलेलो होता. अजून आम्हाला अर्धा तास लागेल वरती चढायला. तुम्ही पाहू शकतात ते वरती डोंगर दिसत आहे, तिथं जायचं आहे आम्हाला. व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. चला गाईस, तुम्हाला आता मी व्ह्यू दाखवतो कालदुर्ग फोर्टचा. किती सुंदर असं दृश्य आपण पाहू शकता. हे आमचे मित्रमंडळी आहेत, तिकडे थांबलेले आहेत. थांबा, थोडं साईड द्या भाऊ. आम्ही तुम्हाला व्ह्यू पकडे घेऊन जातो. आणि हा व्ह्यू आपण बघू शकता. भाऊ काय बोलू शकता आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही? आता इकडूनचा व्ह्यू बघा तुम्ही लोक, किती भारी वाटत आहे. आपण टॉपला आहे, टॉपला बघा. व्ह्यू बघता तुम्ही आता.
काहीच दिसत नाही, पूर्ण ढग ना ढग, चारो दिशेला फक्त ढग ना ढग दिसतात. 15-20 जण नाही आले तरी चालेल, 5-6 जण आले तरी चालेल आम्हाला, पण ट्रिप कॅन्सल होता कामा नये. तर आता आम्ही इकडे वरती पोहोचलेलो आहे. अजून आम्हाला 15-20 मिनिटाचा रस्ता आहे. तर तुम्हाला इकडूनचा व्ह्यू दाखवतो. इकडूनचा व्ह्यू बघा. व्ह्यूला तुम्ही बघू शकता. इकडूनचं वातावरण, व्ह्यू बघा, इकडची पब्लिक पण बघा तुम्ही आता. ट्रेकिंग हार्ड होती मित्रांनो, पण कसं ना एक हे असतो, शेवटच्या टोकापर्यंत जायचं म्हणजे जायचं. तसेच बसून थांब 1 मिनिट. मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकतात. ए तू का असं उडी मारतो वेळेसारखा? 1 किलो खाजा, 2 किलो राजा नाही ना, 1 किलो खाजा. पुढे काय घेतला रे?
तुम्ही व्ह्यू बघितलं असेल. आता आम्ही उतरायला चालू केलेलं आहे. आता आम्ही मध्ये आहे, अर्ध्या रस्त्यात आहेत, तर आम्हाला अजून तरी अर्धा तास लागेल आम्हाला उतरायला. तर मंडळी आता आमची मॅगी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता ते बघा. आता आम्ही मॅगी बनवलेली आहे, सर्व सामान घेऊन आलेलं आम्ही मॅगीचं. आणि आता हवी आपली पब्लिक. ए नको ते काढून टाक. तर मित्रांनो आपण पाहू शकतात आता आपली मॅगी झालेली आहे आणि आम्ही आता प्लेटमध्ये वाढत आहेत. म्हणजे आता आम्ही आता खायला बसणार आहेत थोड्याच वेळात. एक डिश दे चमची ए घे ना पटकन. हे पाऊस येणार. श्रेय घे ना, बोला ना. हा ए जा रे कुशल. तर मित्रांनो आमची मॅगी बनून झाली होती, आता आम्ही खायला सुरुवात केलेली आहे. बघा जुगाडवाली चमची. आज बाहेर आहे ना. जुगाडवाली चमची. बघा किती वातावरण मस्त आहे, पाऊस पडतोय आणि त्याच वातावरणामध्ये आम्ही मॅगी खातोय. बघा हे बघा. आम्ही एकत्र राहतात. ओ इकडे बोल. मित्रांनो आज आम्ही काळदुर्ग गडावर ट्रेकिंगसाठी आलो होतो. आज रविवार आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही विचार करत असेल की आम्ही नंतर कधीतरी प्लॅन करू, कधीतरी नंतर जाऊ, पण कोणाला माहित आहे की नंतर तो कधी येणार आहे की नाही येणार आहे. तर मित्रांनो नक्की घराच्या बाहेर पडा आणि असं मित्रांसोबत काहीतरी नवीन ट्राय करा. झाली. तर मित्रांनो आपण पाहू शकतात आता आम्ही मॅगी खायला सुरुवात केलेली आहे. प्लस पाऊस पडतोय आणि वातावरण तुम्ही पाहू शकतात. पावसामध्ये मॅगी खाणं किती भारी वाटते बघा, किती एन्जॉय करतायत ट्रेकिंगला आल्यावर. पहाडोवाली मॅगी, व्ह्यू पाहू शकता तुम्ही. व्ह्यू आणि मॅगीचं पाणी होत आहे. तुम्ही सुद्धा जर ट्रेकिंग करत असेल तर तुम्ही सुद्धा नक्की मित्रांसोबत हा आनंद घ्या. एकदा खरोखरच तुम्ही सुद्धा घराच्या बाहेर पडा, संडे प्लॅनिंग करा आणि ह्या मान्सूनमध्ये तर नक्की ट्रेकचा प्लॅन करा आणि मित्रांसोबत असंच काहीतरी नवीन बनवून खाण्याचा प्रयत्न करा. आणि आमचे व्हिडिओग्राफर तुम्हाला दाखवतो. हे बघा आणि इकडे आम्ही आता आमचा व्हिडिओ संपवतो. पुढे दाखवतो. हां आरामात. आणि आम्हाला स्ट्रेंजर लोकांचा सपोर्ट भेटलेला आहे. हातावर पाय दिलाय, बळीने हातावर पाय दिलाय. आणि आता मी